हरि ओम. श्री हरिगुरुभ्यो नमः. सदागमैकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं. प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञस्तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः. ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि. आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता. हरि ओम. कालचे दिसतो आम्ही मध्वाचार्याले काणी पळयत रसची शिवಳ್ಳಿ मळल्ले क्षेत्रांतू जवर रौप्यपीठ मळल्ले क्षेत्रांतू उडुपी क्षेत्रांतू पाचक मळल कडेन आशिल्ले ते नडून मध्यगेह भट्ट तांकां एक चेले चरडस वेदवती तांगेल बायल तांकां दोन पंत चेल्ल्या चेरडूंक जाताची जाल्यारी जल्लल तक्षण म्हळ्यार जल्लल तशीच त्यांनी गेल्ली तशी तांकां एक चेरडू जेवका म्हणले आशी त्यांनी मध्यगेह भट्ट पौरोहित्य करताची देवाले पुराण प्रवचन पुरे करताची तांकां सानीक क्रेशियस तंतू तांगेले दीस कशी वत म्हणना जाल्यारी वेदवती सदा सर्व काळ घरांतू वस्तली घरा दुखून भायर पांय दवरना म्हणत तसली एक साध्वी बायल मनीस ती म्हणटना सद्ग्रहिणी म्हणटा पळय तशी त्यांनी सांजे बामणान पुराण सांगतना ती बाई येवन आयकुच्या बसता घरा कामनी पळय जावन जाल्यारी तिका चेरडू एकची चेल्ली मात्र चेल्लो ना म्हणलें चिंतेन तिका कसलेच एक कामांतू कसले एक संतोष म्हणना उत्साह म्हणना कोरका म्हळ्यार एक इच्छेर कसले काम करना ती घराचे सर्व काम करता जाल्यार इच्छेर न्ही कोरकान मे म्हूण सांगून करता सगळो दीस चिंत तिका आनी तिका भारी बेजारार वचचें पळोवन बामणू मस्त समाधान करता तिका पळय प्राप्ती ऋणान बंद असल्या मान चेरडून जेवचें नानतले देवान दिल्यार मात्र आमी देवाल्या कसलेय विशया हट करूं जायना म्हणून सांगता जाल्यार ती नुता रडचें दोळे दुखून उदक काडतरच वचचें बामणा कसले जवाबय दिना ती पाप त्या पळयतना तांकां कस देवाले प्रेरणा कितकी तांकां दिसता कसले एक कसलेच वो एक बायलेक परमात्माले मागल्यार कसले जायना म्हूण ना न्हय बायलेल खातीर पुणी मागूं येत न्हू म्हूण तांकां दिसता कितकी तेच न्हू तांणी सांगताची पळय जायत तुका चेरडू जेवू का म्हूण म्हणलें एक मनस म्हूण जाल्यार आमी काम करुया पळय परमात्माले अनुग्रहस म्हूण जाल्यार खंयचेय एक सौभाग्य मेळना म्हूण ना एक परिहार आस ना म्हूण ना आमी आमकां अनंतासन स्वामी मस्त पावला आमगेलो कुलदेवय तो ताका आमी एक अनन्य भक्तीन एक आराधन करुया तागेले आमकां एक चेरडू दितलो तो म्हूण सांगताची मात्र न्ही पुराणांतूल ಸ್ವಲ್ಪ सकळ विशय ती उडगास करताची कर्दम ऋषी अनन्य भक्तीन कर्दम ऋषी ताणें देवाले सेव करून देवहुतीन कर्दमांनी कपिल महर्षी जावन देवाक चेरडू जावन पावलीची तेची पराशर महर्षीन भारी एक नमने साधन करून तपस्या करून व्यास महर्षी रुपार परमात्मू तांगेले पुत्र जावन अवतार घेवन येयलो तशीची मागिरी महाभारता कालांतू पांडू महाराजाल बायल कुंती देवी दुर्वासारले सेव करून मंत्र दीक्ष घेवन युधिष्ठिरू भीमू अर्जुनू सकट तिका चेरडून जावन येयलीची तशीची आमी आतां अनंतासन स्वामीक अनन्य श्रद्धा भक्तीन प्रार्थना केल्लें सेव केल्लें म्हूण जाल्यार फल आसा म्हणलें खंडीत न्हय आमगेले सेवेक एक ताका फल तो दितलो
केन्नाय खंयचेय एक तपस्सू व्यर्थ जाल्लो म्हूण ना. तशी कर्दम महर्शीक पराशरांक पांडुरायाक पुरे अनुग्रह केलेले वरी आमकांय खंडीत देव अनुग्रह करतलो. तशें न्हू आमी ज्ञानपूर्वक भक्तीन ते रजतपीठ अधिपती जावन आशिल्ले अनंतासनाक म्हळ्यार अनंतेश्वर स्वामीक सेव करया. उडपींत आमी वचून राबया म्हूण सांगून तांणी समाधान करताची. कोण मध्यगेह भट्ट ते तांगेल बायलेक समाधान करताची कसले जेव म्हूण सांगून. तशी त्या अनंतासन स्वामी देवस्थान सुरवेक सांगला थंय अनंतासन स्वामी देवस्थान कशी जाल्लें म्हूण सांगून. तशी थंय मात्र ते अनंतासन स्वामी देवस्थान तांणी देवालय आशिल्ले फूड देवालय आशिल्ले बसदी केलेले जैनांच्यान म्हूण सांगून आनी आसा ते जेवो जाल्यार आत्त अनंतासन देवस्थान जावन आसा थंय. तशी त्या अनंतासन देवाक शैव तांणी ते ईश्वर म्हूण सांगून आराधना करताची. वैष्णव भागवत संप्रदायाचे विष्णू म्हूण सकडी म्हळ्यार अनंतासन रुपाचो स्वामी म्हूण सांगून म्हळ्यार देव म्हूण सांगून आराधना करताची. तशी जावन हे मध्यगेह भट्ट शैव जाल्यार वैष्णव दिक्षा भागवत संप्रदाय तांणी स्विकार केलेले म्हूण म्हणटाची. तशी तांणी अनंतासन देवाक शिव रुपार न्हय महाविष्णू रुपारीची आराधना करता आशिल्लीची. आनी तांणी त्या देवूच आमगेले इश्ट देवूय कुलदेवूय म्हूण तांणी स्विकार केलेले म्हणून तांणी तेच देवा प्रार्थना करुया. ताका म्हळ्यार आमगेले इश्ट देवालय इश्ट देव म्हळ्यार केन्नाय कामित प्रदाता म्हणटा पळय कामितार्थ प्रदाता इश्ट देव म्हळ्यार तशीची आमकां इश्ट कसले तो दितलो देव म्हूण. तशें जावन थंय वचून ते इश्ट देवाल प्रार्थना कोरून सेवा कोरून आमी ते एक जाय आशिल्ले कसो जाय तांकां पुत्र संतान ते पावया म्हूण म्हणलें काशेरी तांणी बायलेक घेवन उडपीक वताची. थंय राबून हें मध्वाचार्याल सुमध्व विजय चरित्रेंत येता. थंय ते बायल बामूण 12 वर्ष काळ राबताच देवाल सेवा करच्याक. थंय 12 वर्ष काळ तांणी ते सेवा करून कशी पयोव्रत म्हूण म्हणटाची. तशी पयोव्रत म्हळ्यार दूद मात्र पिवन 12 वर्ष काळ थंय देवस्थानांत देवाल सेवा करताची. व्रत समापन जालें तांगेलें तांणी कसो करताची परमात्माले चरण सेवा म्हळ्यार थंय देवस्थानां सर्व नमने सेवा करून आहार उणी करून करून येवन कडेरी मनोनिग्रह समीत जाता. तशी म्हणटा मनोनिग्रह म्हळ्यार कसले एक सुख अपेक्ष ना तशी जाता जाल्यार ते व्रत केलेले कसल्याक तांणी सत्पुत्र जावका म्हूण सांगून. एक कठीण जावन आशिल्लें व्रत तें पयोव्रत म्हणटाची. खाली दूद पिवचें दिसा 2 पंत आहार तांकां दुदाची. मस्त क्रश जाता ते दनबई विंगड कसले आहार ना म्हूण म्हणटना मस्त क्रश जाताची. जाल्यार भारी भागलींची जाल्यार परमात्मा अनुग्रह तांगेले तपस्याक मेळ्ळी म्हणलें खंडीत. कित्याक म्हळ्यार ते लक्ष्मी नारायणाले एक व्रत तांणी कोरून कठीण ताका आराधना करचे खातीर कठीण हें मनोनिग्रह मान्य एक भूक तांणी पुराय निग्रह करून केवल दूद पिवन तांणी 12 वर्ष पर्यंत ते देवस्थानांत देवाल सेवा करून राबलीच पळय. तांगेले आंग क्रश जाल्यार ते शरीर मस्त पवित्र जाल्लें आनी तांगेले आंगांत तितले तेज वाडलो म्हूण म्हणटाची. तशी सुरवेक सात्वीक दंपती तांणी आतां आनीकी सात्वीक जाल्लींची केवल दूद आनी फल स्विकार करताची. सक्कडी अवस्थेंतूय म्हणटा पळय जाग्रत स्वप्न सुषुप्त अवस्था म्हणटाची परमात्माले ध्यान खंय तांकां. तशी एक तांकां गोत आशिल्लें कसं न्ही म्हळ्यार खंयचेय एक अपेक्षेन सेवा करल्यार ते काम्यक कर्म परमात्माक मस्त प्रिती न्हय म्हूण गोतच जाल्यार तांणी लेखताची एक वंश उद्धार करचे तसले एक सत्पुत्राल आश करचे ताकाय एक धर्मविरुद्ध जावन आशिल्लें काम्यक कर्म खंडीत न्हय म्हूण सांगून तांगेले मना येता. तशी तांगेले मना भितर खंयची एक तांकां स्फुरण म्हणटा पळय कसं की एक मनांत स्फुरण जाता आशिल्लें म्हळ्यार
आमकां एक कोणकी एक चांग पुरुश अवतार पुरुश म्हणटा पळय तसो लेकलो आमकां पुत्र जावन येता म्हूण सांगून तशी आनी ते चेडू आमकां मस्त आनंद दिताची कशी यशोदय कृष्ण लील पळोवन आनंद पावली की तशी ते जल्लेल चेडवाले सर्व लील पळोवन आमी आनंद पावताची म्हूण म्हळेलें एक तांकां अंतस्फुरण म्हणटा पळय मनांत तांकां दिसता आमकां पायीचे कसले म्हूण म्हळ्यार प्रेडिक्ट करूं जायना जाल्यार तांकां ते जल्ले म्हूण म्हळ्यार ताजे अर्थ कसले म्हूण म्हळ्यार तांणी परमात्माले अनुग्रहाक पात्र जल्लेलींची म्हूण सांगून तशीची तांकां तांतूय तांणी कशी लेखताची म्हूण म्हळ्यार हे परमात्माले अनुग्रहारीची तागेल प्रेरणेनाची आमकां एक पुत्र जावका म्हूण म्हणलेलें आशा आयली तागेल प्रेरणेनच आमी हें पयोव्रत केल्लेलें म्हूण म्हणलेलें तांगेले मनांत आशिल्लें ते एक आशेरी एक पुत्र अपेक्षा करचे काम्यक कर्म काम्यक रितीची सेवा म्हूण तांणी लेखना अशी तांगेले मनांत कसलें म्हूण म्हळ्यार परमात्मान आमकां प्रेरण केलेलें अशी सेवा करची म्हूण परमात्मा प्रितीर्थ जावन आमी केला फल खंडीत आमकां परमात्मा दितलो म्हूण म्हळेलें एक तांगेले आशी सहज आशी ती तांणी वर्षा वयरी वर्ष म्हणटा पळय 12 वर्ष पर्यंत अशी देवाल सेवा करताची पिंगळ नाम संवत्सर आयले त्या वेळाक उडपांत सुरवेकची सांगला ह्यो विशय मकर संक्रांती युगादी नवरात्री त्या वेळाक अनंतासन देवाक भारी एक गवजीर थंय एक सेवा पुराय जाता आशिल्लें उत्सव पुजा पुराय जाता आशिल्लें आजीकय उडपांतू कृष्ण देवस्थानां जाल्यार मकर संक्रांती आचरणनी भारी संक्रमणा पूज भारी तशी त्या वर्ष पिंगळ नाम संवत्सरांतू मकर संक्रांती दिवस उत्सवाक मस्त जन मेळिल्लीच खंय ती मस्त जन व्हड उत्सव अंगरथोत्सव जेतना हजारगटल्यान जन मेळटा पळय तशी जन भरी अधिक संख्येर थंय मेळ्ळ्यांची थंय सांगता पाजक क्षेत्रांतू आशिल्ले मध्यगेह भट्ट तांकांय थंय अनंतासन देवालय एक आमंत्रण चमकलेलें पवित्रं पाजक्षेत्रं कोन सेवित पंडितः सत्यलोकेश्वरः प्राणो यत्रावतरमत्सुकः म्हूण सांगिल्लें आसा म्हळ्यार त्या मध्यगेह भट्टाकय अनंतासन स्वामेले उत्सवाक वचका म्हूण म्हळेलें एक जोर आशी वचून देवाल दर्शन करून येवका म्हूण सांगून तांणी अनंतासन देवस्थानाक आयल्याची वापस उडपीक 12 वर्साचे तांगेले आराधन जल्ला तांणी पाजक क्षेत्रा चमकलिलीची वापस संक्रमणा उत्सव पळोवच्याक बायलेल वटू उडपाक आयल्याची उत्सव पुराय जाल्ले उत्सवा वेळार तशी येतावत सेवा केली मागीर उपास देवाले प्रार्थना केले आनी पुणी देवा एक सत्पुत्र संतान आमकां दिवका म्हूण सांगून भारी भक्तीन शरणागत जावन सर्वसमर्पण भावान तांणी देवाले प्रार्थना केला आनी वचची गांवांक म्हणून जातना कडेर म्हणटनी एक देवस्थाना वचून देवाल दर्शन करून आनी गांवां वचा म्हूण सांगून पापतांनी देवस्थाना आयल्यांची देवस्थाना येद्राक एक ध्वजस्तंभ थंय तांणी देवस्थाना भितर चमकल्याची वतन थंय कोणेय जन ना विरळ जन भायर येतना देवा पळोवन पांय पडून तांगेले कसकी एक मनोभिश्ट देवाले सांगून देवस्थानांतून भायर येतना देवस्थाना येद्राचे ध्वजस्तंभा लागीं मस्त जन मेळ्ळ्यांची कितली जन हें कसली हें म्हूण हजारगटल्यान जन थंय सुतू मेळ्ळ्यांची म्हूण कसल्याक एक म्हूण पळयतना एकलो एक पळयतना एकलो पळोवच्याक बरी पेद्दू मंदबुद्धीची शी दिसता ताका एक दर्शन पात्री आंगार येता पळय तशी ताका आंगार येयला कसले आंगार येवचें म्हूण गोतना तशें आंगार येयला थंय आशिल्ले जन म्हणटाचे अनंत आसना देवू तागेले आवेश रुपार आयला म्हूण सांगून तो तागेले पळयतना तो बरी पेद्दूशी जाल्यार 2 हातूय उबारून मोटून अंतरस खंय आनी तो सांगता खंय ह्या क्षेत्रांत एक छांगू सर्व गुप्त आशिल्लो महानुभाव जावन आशिल्लो एक महापुरुश हेंच्या क्षेत्रांत जन्मा येता तो मात्र लोककल्याण करता
हांव सांगचेंच पळय, हें सत्य 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 म्हूण सांगून शपथ केला वरी तो सांगतरस. सांगताची हांगा मध्वविजयांतु तत्प्रीतये रजतपीठपुरादिवासी देवो विमेश पुरुषम शुभसूचनाय, एक शुभसूचन कैते तो कसं करता म्हण उत्तुंग केतु शिखरे सकृतांग हारो रंगांतरे नट इवाखिल विस्मयात्मा म्हणताची. म्हळ्यार तो थंय नंतरच तो ध्वजस्तंभा वैरीनंता म्हणटाची. तसले थंय तो सत्य 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 म्हणून शपथ करतना मध्य गेह भट्टनी वेदवतींक हें आयकुनूची रोमांचन जाली की तांकां. ओ आमकां कोणकी एक यो महापुरुश पुराय जन कोणकी एक तो मंद बुद्धीचो पेद्दू म्हूण सांगून ताका पळयता म्हूण जाल्यार हांकां मात्र कोणकी एक महापुरुश ताणें आमकां उद्देश करून सांगिल्लें बे म्हूण म्हळेलें एक मनान तो स्फुरण येवन परस्पर पळोवन घेताच की तांणी संतोश जाता तांकां. तशें तांणी पळोवन घेतरा तांणी एकल्याले एकलो उरलो न्हू देवांच्या आमगेले खातीर हें आशिर्वाद केल्लो म्हणून तांणी एकल्याले उरलो का जाल्यार तो आंगार पात्री दर्शन सी येत शिल्पले तो सरसरीचे ते ध्वजस्तंभ चडता. ताजी वयर एक सान पीठ एक पांय दवरूं जायना तितलें सान पीठ तो ते इतले सान पिठार राबून 2 हातूय वयर करून वापस देवाक जयकार घालून तशीच नंतर कशी नांत तो त्याचे विशयी सांगून कशी नांता म्हळ्यार त्या दसान ध्वजस्तंभा वयर आसूचे ते एक पांय सम दवरूं जायना नातील पिठार तो व्हडले एक रंगस्थळार म्हळ्यार स्टेजार कशी नांता पळय तशी तो ताजे वयर नंतर भय्य नातिले जन पळय भयन जातरस मस्त पांय ते वय बे तोग्गू पडल्यार पांय चुकल्यार तोग्गू तो इतली सान पिठेर वो त्रास येनांत न्हय जनांक पुराय भयन जावच्या शुरू जाल की हरदीर डव जाता की कसं की वात पडतकी म्हणून पडल्यार दुरकानो म्हणलेले रिती जन तोग्गू भोर न राबल्याची जाल्यार तो पात्री नांची तितले वेळ नांचून आनी आयास जाल्यार देव या म्हूण दिसता पळय जनान पळयतना तशले काका आयास जाले तशें हांव देवलो दिसता कशी चडला की तशी सरसरी देवलो खंय तो आनी जन पुरे तागेले सुत्तू वचून तागेले निमगिता तूं कसो जालेले तितले वयर कसले चडलो तूं इथे नांतलो तशी तितली एक कोणें चडतावे तशी थंय नांतावे तुका कसो जाल्ला हे म्हूण म्हणटा ताका गोतू ना बाप ताका कसलेची उडगास ना तशी तो नुतकच चल म्हूण सांगून कळना नशी तांकां पळयता ते पळयतना त्या जनांक भारी संतोश जाता बद हाक देवूच आयलो अनंतासनाले महिमी म्हूण सांगून देवाले एक स्तोत्र करतची जन थंय दुखून ताका चमकले आनी म्हूण बायलं ह्या विशयू तांचितल्या उलोवन घेवन अशी जालें न्हय तशी जालें न्हय म्हूण सांगून चमकून वची तेन्ना तांणी तांगेले घरादी कडेन चमकून वतरसची अशी कसं की हे निश्टेरी 12 वर्ष पयव्रत केलें ताजे नंतर अनंतासन स्वामीन एक आश्वासन दिलें दर्शना रुपारी एकल्या लांगार दर्शन जावन येवन तेंची तांगेले मना आशिल्लें न्हय बद म्हणलें म्हणके ती गर्भीण जाल्ली म्हूण सांगून तसं लक्षण तिका दिसतरस त्या वेळाक पळय परमात्मो त्रेतायुगांतू द्वापर युगांतू रामू कृष्ण जावन अवतार घेवन येयलो जाल्यार कलियुगांतू तो हांव अवतार करना म्हूण म्हणटा न्हय जाल्यार धर्म संस्थापन करचे खातीर मेगेल भक्तांक पेटयता म्हूण सांगून ताण म्हणूस तशें जावन आतां तागेले भक्ताक हे धर्म कलियुगांतले अवनती आयिल्ले धर्म पुनरुज्जीवन करच्याक तो देवू वायुदेवांक आतां मध्वरुपारी भुलोका पेटयले म्हूण म्हणटाची तो महाभक्तू वायुदेवू परमात्माल भक्तू त्रेतांतू हनुमंतू द्वापरांतू भीमू जावन आयिलो आतां वेदवतीले गर्भांतू ताणेची मध्वरुपारी प्रवेश केला म्हूण म्हणटाची. हें एक अत्यद्भुत जावन आशिल्ले विशय जनांक पुराय जन ते उलयत रसची तशीची 9 म्हयने कशी चमकल म्हूण ना आनी बाणन जावच्या वेळ लाग येयलो म्हणून जातना ती एक दीस दनपारा
महान ती गेले एक मांद्री घालून ताजवेरी देवाला नामस्मरण करतर बैसून आशिल्ली जेवणा कामांनी पुराय जाला तशी बैसून आशिल्ली तिका मूर्छयली निश्चेष्ट जाली थंयची हाजेर मांद्रेरी न्हिदोन पडली तिका कोणें उलयला तिका उल्लोचें जायना तिका जागी ना म्हणटा पळय तशी असल वेळाक तो मध्य गेह भट्ट पळयती पळोवन तिका जागोवच्या पळयता कसं केल्यार ती जागी जायना ताका दिसता आज की फाय की आत्ता की मागीर की म्हळेल म्हणके बरती गुरबिणी खंयची वेळाकय तिका बाळांतरे दुखी येवच्या पुरो जाल्यार आत्त असले एक अनकॉन्शियस म्हणटा पळय बोधून आतिल्ली स्थिती तिका बीन दूख येयली म्हूण जाल्यार तिका बाळांतीर जाल्यार आवसू चेडू वर्तवे म्हणलेले एक ताका मना आयलें सर्व एक वृद्ध म्हळ्यार प्राय जालेले बायल मनशांक ते बाळांतिरो तसल स्थिती मस्त पळोवन अनुभव आशिल्ले बाळांतीर करचो गोत्त आशिल्ले बायल मनशाल्या पुरय गांवची बायल मनशां पुरय सांगता तांणी येवन तिका कशी उपचार करता म्हूण सांगिल्ली तशी तो तिका उपचार म्हळ्यार तिका ते अनकॉन्शियस एक स्टेजातून भायर येवच्याक कसलो उपचार करता आपल्या उदा पापडचे तशे पुरय कोर न्हू तांणी कितले प्रयत्न केल्यार वेदवतीक वापस बोधा येईन ती म्हूण कडेर म्हणटना एक म्हणटा कसले जेव तिगेल पट्टान तूं चेडू कशें आसा पळया म्हणून पोटापण परीक्षा करतना तिका भितर आशिल्लो चेडू गुना ते निश्चेश्ट जाल्ला म्हूण सांगून तिका दिसली खंय आनी कसले प्रयोजन ना ही आवसूय उठयना ते चेडूय निश्चेश्ट जाला न्हय म्हूण सांगून नुतची कसं करचें म्हूण कळना नशी तान चितल्या उरलो न्हू आनी तिका दूख येवतय बोध येवतय आमी कांय करूं जायना खंयची कसं की जाल्ला ती कांय चेडा कसं की जाल्ला म्हूण तांणी नुतची लेखलीची तांणी तेदना मध्य गेह भट्टाक मस्त भंय जालें अधैर्य जाल्लें माता रे हात दवरून बसले खंय तो कसले जेवो म्हूण सांगून कडेर म्हणटना तांकां एक मन आयलें त्या दिसाचे शालिग्रामा अभिशेक केलेले तीर्थ हाडून बायलेले तोंडाक घालून कान्नाक हरी ओम म्हूण सांगतरी हाताक विभूती तेल प्रगश्टून उंचाणी हाताक आनी पांया ताळवी म्हणटा पळय ताका तेल घालून विभूती घालून गश्टून कडेरी देहा उंचाणयले प्राणसंचार जाल्ले ती पळयता आनी तिका पाप दूख शूर जाला ते अनकॉन्शियस हाजेरीची दुखी शूर जाला ती दुखीन अय्यो देवा म्हूण सांगून पाप एक शब्द तिगेले तोंडा दुखून ही मंतली म्हूण जालें न्हय म्हूण सर्व जना समाधान जालें कसले जेवो दुखी विशय आनीचो जीवस म्हूण जालें न्हय इक्का म्हूण समाधान जाल्लें त्या वेळाक ती एक तिका वपास तोंडार एक विशेष तेज दिसलो की आयल जना पुराय सवखी जाली आनी समज दूख येतर पळोवया म्हूण सांगून पुराय तांगेले घरा चमकलीची तशी रात्री जाली ते मध्य गेह भट्टा न्हिदेंत एक स्वपन जालें स्वप्ना भितर तांकां दिसतरस देव एक तेजस्वी जावन आशिल्ले एक पुरुशाक देव कसो की आज्ञ करतरस तो तेंच तेजस्वी रुपान वेदवतीले गर्भांत एक चेडस ताजी चेडाचे प्राण भायर तांडून तो ते चेडाचे देहा चमकल्या वरी तांकां स्वप्नांत दिसलें म्हळ्यार ते चेडा ऑलरेडी एक जिवात्मा आसना ते जिवात्माक प्राणाक भायर तांडून तो एक परमात्मान आज्ञ केलेलो तसलो एक महापुरुश तिगेले गर्भ प्रवेश केल्या वरी ते स्वपन उठायतर तांणी 4 जनाले सांगताचे पुराय जनाक आश्चर्य जाता तागेले प्रिती जन पळय सांगता खंयची एक श्रेश्ठ जिवात्मो शरीर घेवन भुंयचेर येवची वेळ लागेला दिसता तुगेलो पूत जावन तो येतलो लोककल्याण करतलो म्हूण सांगून सांगताच खंय तांणी तेंचे वेळार वेदवतीक बामणांनी ह्या स्वप्ना विशयी सांगता आनी तिकाय पुढे एक विचित्र स्वपन पडलेलें खंय कसलें म्हळ्यार आश्वेज मासांत ताजे फुडले आश्वेज मासांत वेदवतीक एक स्वपन विचित्र जावन आशिल्लें स्वपन कसलें म्हळ्यार देवाल गर्भकुडी दुखून एक तेजोपुंज किरण
रे म्हणटा पळय ते येवन तिगेल घर बांदू चमकल्या बरी रामावतारांतू तिणें आसल्या बरी त्या वेळार रामावतारांतू ती थंय रामाले हांगा आस त्या वेळाक थंय मस्त वानर जन दक्षिणाक अभिमुख जावन एक तेजस्वी पुरुष आलवटो वतरसाची तागेल्या हातांतू एक गदो तो गद जारवून तो बंडे फातरार पडलो त्या बंडे फातरार आशिल्ली मस्त तिका दैत्य क्रिमी रुपार दिसलीच काही ते पुरे नाश जालेली बरीची दिसली काही कडे तिगेले हातां मेळ्ळे की ते गदे ते काणू त्या वयर वतर आशिल्लो पळो ते वानर नायक तागेले दितना तो तागेले रुपाची बदलायसून तो एक राजकुमार जावन दिसून वेदवतीक पळयले कुडले अम्मा म्हूण सांगून तिगेले देहांत तो रिगल्यावर हें स्वप्न तिका आश्वेज मासांत पडलेलें आतां बामणान स्वप्न सांगेल पडलेलें सांगतना हिक तिक्क पडलेलें स्वप्नाचें उडकास जाल्लें दोग जणय तांगेले कुलपुरोहीत जावन आशिल्ले म्हळ्यार कुलदेव जावन आशिल्ले अनंतासन स्वामील पुरोहितची म्हळ्यार पूज्य भट्टची तांगेले पुरोहीत तांगेले येवन ते दोन जणी तांगेले स्वप्न सांगतना ते अर्चकाक भारी आश्चर्य जातकय तांणी त्या दंपतीक सांगताकय तुमकां खंय की आंजनेयाल वरी परमात्मालो व्हड भक्तू बलशाली जावन आशिल्लो भिमाल वरी बलशाली जावन आशिल्लो पुत्र जत दिसता शुभ सूचन हें म्हूण सांगून ते अर्चक सांगताचे तशीची ती सांगता बदची तशी चरडू जाल्ली म्हूण जाल्यार आनीक संक्रांतीक पुतालवटू येवन देवाक सेवा सलसिता म्हूण सांगून तांणी त्याच वेळाक भटान ते सांगतना तेंच वेळा तांणी देवा एक आंगवण सांगलें आनी तांगेले ग्रामा चमकलीची तशी मध्य गेह भट पाजक क्षेत्राक वचून तांगेले नित्य वेव्हार आसतनाची हें वेदवतील स्वप्न सुरवे दिशिल्लें पळय ते पट्टी जायनी म्हणल्यार मणके ती गुरबीण जाल्ली 9 म्हयने जाल्ले पिंगळ नाम संवत्सरांतू आश्वीज शुक्ल दशमी ते वेदव्यासाले मध्वाचार्याल जन्मदिन आश्वीज शुक्ल दशमी आमी विजयदशमी म्हणटा पळय ते दिसू एक चांग तेजस्वी बालकाक तिणें जन्म दिल्लें म्हूण म्हणटाची पुत्रोद्भव श्रवणतो महदाप्य सौख्यम ज्ञानं परोक्षपदम अशमतेष्ट हेतुम आविश्य वेश्म निजनंदनमिंदु वक्त्रं भूयो अभिनंद्य स मुकुंद दयां प्रवंद्यम तांकां कळ्ळी के विशय म्हळ्यार ती हांगा पुत्राक जन्म दितना ते मध्य गेह भट्टो गांवान आशिल्लो म्हळ्यार तो भायरी कसो की तो वता न्हय विंगड तागेले पौरोहित्या कार्याक तो कसो की कार्य निमित्त जावन उडपा चमकलो वेळ जावन घरा पावला घरा लागीं येता ताका कसो की एक दैवी वातावरण निर्माण जाला म्हूण सांगून दिसतरच वयर दुखून देवाले विंगड वाद्य सकड ताका वाऱ्यांत आयकपडतरच कसं जालां बाई अशी शुभ सूचना दिसता म्हूण आलोचना करून घराला येवन पावतना तांकां आश्चर्य जाता म्हळ्यार तांकां थंय एक पुत्र जाल्ला म्हूण सांगून थंय आशिल्ली जन सांगताची खुशी जाता तांकां वचून भितर वचून पळयता ते चेडू भारी एक तेजस्वी जावन आशिल्लें चेडू थंय तांकां दिसता भारी खुशी जाता तांकां तशी पळयतात तांणी हो एक कसं की एक तेजस्वी जावन आशिल्लें पुत्ररत्न म्हाका जाल्ला मस्त काळाचे स्वप्न हें म्हाका एक चेडू जावका म्हूण सांगून असल एक संलक्षण सुद्दां असल चेडूक परमात्मान अनुग्रह केल्ली न्हय म्हूण सांगून देवाक तांणी मनांतू पांय पडता म्हळ्यार सुलक्षणवंत म्हळ्यार कशी म्हळ्यार महात्म जनाक द्वात्रिं लक्षणां म्हणटाची द्वात्रिंश 32 लक्षणां सुखाक तांकां कसले म्हळ्यार पंचदीर्घ पंचसूक्ष पंचरक्त षडन्नुत त्रिपतु लघुगंभीरो 32 लक्षणास्त्विती म्हळ्यार कशी म्हळ्यार पंचदीर्घ म्हळ्यार भुज नेत्र हनु कर्ण नास म्हळ्यार भुजू दोळो हनु म्हळ्यार तोंडा पोर्शन म्हणटाचे हनु
दाडयो म्हणटा पळय आमगेले दाडी पुरुश. कर्ण म्हळ्यार नाक. नासा अशी पंचदैर्घ्यानी हें दीर्घ दीर्घ म्हळ्यार ओड दोळो ओड अगल भुज म्हणटा पळय तशीची त्वक केश नख अंगुली परबसू पंचसूक्ष्माणी म्हळ्यार चर्म केश नख अंगुली हे पुरय सूक्ष्म जावन आसूचे. तशीची मागीर पंचरक्त पादतलद्वये नेत्रांते तालुस्थाने जिह्वयाम अधर ओष्टे नखेषु अशी 7 स्थानांतू रक्त म्हळ्यार तांबडी बण्णू आसूका खंय पादतल पांया पंदाक नेत्रांते दोळ्याचे कडेरी 2 तुदिरी दोळ्या भितरी 2 तुदिरी तांबडसाणी. तशी तालुस्थाने जिह्वया जीब अधर ओष्ट म्हळ्यार ओंटू नख म्हळ्यार नांगपुट अंतपुरय तांबडसाण आसचे. तशी वक्ष्य कुक्षलिका स्कंद चरणेषु षटस्थानेषु औन्नत्यानि हृदय जागो तशीची स्कंद भुजा जागो चरण पायू अंतपुरे औन्नत्य म्हळ्यार एत्तर आसूचे. तशी झंग ग्रीव मेढ्रे तत्रिणी रस्वानी झंग जांगी ग्रीव गळो मेढ्रे म्हळ्यार नाभिस्थान म्हणटा पळय थंयसर भितरशी आसचे. असल पुरे 32 लक्षणां 32 लक्षणां असले आसूं म्हूण जाल्यार तो महापुरुश म्हूण घेता. तसल एक महापुरुशाले लक्षण सुद्दां असल चेडू तांकां दिसता तांकां संतोश जाता. अनंतासन स्वामीन आमकां एक सुलक्षणवंत तशी योगितावान म्हणटा पळय योग्यतावान तसल खंयची एक शिशू आमकां प्रदान केला. देवा तुगेले करुणा परंपार म्हूण सांगून तांणी देवाक पांय पडताची. आनी मुखार सुची काणी आमी पयच्या दिसा पळया. आदी सांगील सर्व काणी परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.